लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा, आपल्याला जो 20वा हप्ता आहे या हप्त्याला प्रचंड विलंब होताना आपल्याला दिसत आहे. तरी देखील या वितरणामागे काय कारण असू शकतात? कारण की जे वितरण आपल्याला वेळेवर होतं किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे जानेवारीच्या फेब्रुवारीमध्ये गेलं तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये, पण असं होताना दिसत नाही. तर त्यामागे माझ्या मते 2 प्रमुख कारण आहेत आणि या 2 कारणामध्येच आपलं वितरण पुढे मागे होत आहे आणि त्यामुळेच एकंदरीत वितरणाला विलंब होत आहे. त्याच्यामधलं सर्वात पहिलं कारण, सध्या पोर्टलवर KYC दुरुस्तीची प्रक्रिया चालू आहे आणि ती कधीपर्यंत चालू असणार आहे? 31 मार्चपर्यंत. आता या 31 मार्चला पण महत्त्व यासाठी आहे कारण की याच महिन्यामध्ये शेवटची तारीख असणार आहे 31 मार्च. तर या 31 मार्चपर्यंत जोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींची KYC दुरुस्ती पूर्ण होत नाही, म्हणजे दिलेल्या तारखेपर्यंत, म्हणजे सर्व लाडक्या बहिणींचे म्हणण्यापेक्षा 31 तारखेपर्यंत जे लाभार्थी KYC दुरुस्ती करणार, तर त्यांची जी माहिती आहे, म्हणजे जी सर्व जी काही माहिती असणार आहे, म्हणजे ते पात्र असल्याच्या नंतर त्यांना परत जो आहे यावेळेचा फेब्रुवारीचा हप्ता जो आहे खास करून मिळण्याची शक्यता ही अधिक दाट आहे. कारण की तुम्ही म्हणाल की 31 तारखेपर्यंतच जे आहे KYC दुरुस्ती राहणार, मग 31 तारखेपर्यंत जर एखाद्या लाडक्या बहिणीने KYC दुरुस्ती केली असेल तर त्या लाडक्या बहिणीला मिळू शकतो का? तर शक्यता फार अधिक आहे. अशा प्रकारचं यापूर्वी घडलेलं आहे. बघा, एक अशी म्हणजे आपल्या या लाडकी बहीण योजनेच्या एकंदरीत या योजनेमध्ये एक अशी घटना घडली होती की 31 डिसेंबरला KYCची प्रक्रियेची जी मुदत संपणार होती आणि 31 डिसेंबरलाच जे आहे वितरण झालं होतं आणि त्यासाठी जो KYCचा डेटा होता तर तो वापरला होता सरकारने आणि त्याच प्रकारे KYC दुरुस्तीचा पण डेटा जो आहे 31 मार्चमुळे सरकार हे वापरू शकतो आणि त्यामुळे एकंदरीत माझ्या मते यामुळे पण सर्वात महत्त्वाचं कारण सांगतोय की यामुळे पण वितरणाला विलंब होताना दिसतो आहे किंवा त्याच्या मागचं हे कारण असू शकतं. म्हणजे सर्वांची KYC दुरुस्ती प्रक्रिया झाली म्हणजे 31 मार्च तारीख संपली की आपल्याला कधीही परत जी आहे त्याची माहिती, सरकार काय आजकाल बटनावर आहे, संपूर्ण कम्प्युटरवर आहे, लगेच माहिती मिळते आणि त्याचा आधार घेऊन जास्तीत जास्त लाभार्थ्यांना यावेळेचा हप्ता देईल अशी अपेक्षा आहे आणि कदाचित हेच एकमेव कारण असेल बघा की त्यामुळे यावेळेच्या हप्त्याला विलंब होतो आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं कारण आहे, पण तिसरं कारण मात्र अजिबात नाही आणि ते कारण म्हणजे काय की आपण पाहिलं आहे की यापूर्वी राज्याचे अर्थमंत्री आपले सर्वांचे लाडके अजितदादा पवार हे होते, बरोबर, ते अर्थमंत्री होते. त्यावेळेस ते वेळोवेळी या योजनेला लागणारा निधी असायचा त्याला मंजुरी द्यायचे. आता अर्थ खातं जे आहे बदललेलं आहे. आता नवीन अर्थमंत्री आहेत आपले, ते म्हणजे आता सध्या राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. तर यांनी या योजनेच्या लागणाऱ्या निधीला अजून मंजुरी दिलेली नसेल, हे पण एक कारण आहे. या व्यतिरिक्त तिसरं कारण नाही बघा. ह्या 2 कारणामुळेच जे आहे, दोन्हीपैकी एका कारणामुळे आपल्याला एकंदरीत लाडकी बहीण योजनेचा जो काही निधी आहे तर तो निधी वेळेवर मिळत नाही. तर त्याच्यामध्ये बघा, आता जर आपण विचारात जर घेतलं तर हे फक्त 31 मार्चपर्यंतच चालेल, त्याच्यानंतर नाही चालणार. त्याच्यानंतर फक्त एकच कारण राहणार, ते म्हणजे जर वितरणाला विलंब झाला तर समजायचं निधीला मंजुरी मिळाली नाही आणि जर निधीला मंजुरी मिळाली तर मग काय वितरणामध्ये टेक्निकल थोडेफार काही तांत्रिक अडचणी असतात आणि तशा आता काय राहिल्या नाही. कारण योजना काय मागच्या 2-3 महिन्यापासून चालू नाही झालेली आहे. योजनेला चालू होऊन जवळपास आता 2 वर्ष होते आलेत. तर त्यामुळे आता तशा टेक्निकल बाबी पण ज्या बऱ्यापैकी कमी झालेल्या आहेत. त्यामुळे हे 2 महत्त्वाचे कारण आहेत. एक तर निधीला मंजुरी मिळालेली नसावी किंवा आता जो 31 मार्चपर्यंत जी काही मुदत संपणार आहे KYC दुरुस्ती ज्यांची होणार आहे त्यांना सरकार यावेळेचा फेब्रुवारीचा हप्ता एकत्रित म्हणजे त्या लाभार्थ्यांना देऊ इच्छितं, हे देखील यामागचं कारण असू शकतं. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यानंतर म्हणजे मार्चच्या 31 तारखेच्या नंतर येणार एप्रिल. मग एप्रिल महिन्यामध्ये जर वितरण झालं तर मग 2 हप्ते मिळण्याची शक्यता आहे का? तर त्याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे की 2 हप्ते मिळण्याची शक्यता आहे, पण मात्र हे वितरण पण कोणत्या तारखेला होतं एप्रिलच्या याच्यावर सर्व अवलंबून राहणार आहे. पण माझ्या मते 31 तारखेच्या नंतर इमिडिएटली वितरण झालं तर हे त्याचं कारण असायला पाहिजे. कोणतं? 31 मार्च KYC दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण होणे आणि डायरेक्ट वितरण त्याची माहितीच्या अनुसार होणे. आणि जर नाही झालं इमिडिएटली वितरण चालू म्हणजे 31 मार्चच्या नंतर सांगवलं मी तुम्हाला, तर मग आपल्याला समजा त्यातला एखादा आठवडा गेला तर मग 3000 रुपये म्हणजे 2 हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता फार अधिक आहे. ही 2 कारणं, या व्यतिरिक्त दुसरं कारण नाही. लाडक्या बहिणींना सर्वांना यामधून स्पष्ट कळावं त्यासाठी खास करून मी हे सांगतो आहे की योजना वगैरे बंद होणार नाही, त्यामुळे नकारात्मक होण्याची आवश्यकता नाही. पण मात्र वेळेवर सरकार वितरण करीत नाही या बाबीचाच कुठेतरी कोणाला खंत वाटतो आहे आणि तीच बाब जे आपण नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुढे मांडत आहोत. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. तुम्हाला थोडी क्लॅरिटी यावी की नेमकं
कशामुळे वितरण पुढे पुढे चाललं आहे त्या अनुषंगाने हा व्हिडिओ होता. या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.